गंगवाल साहेबांनी तर सगळी परिस्थिती सांगितली. सांगायची जर ठरली तर रात्र पुरणार नाही. इतका भ्रष्टाचार म्हणजे मृत जनावरांच्या नावावर सुद्धा पैसे काढले. दर महिन्याला 170-180 मृत जनावर 120 रुपये पर जनावराप्रमाणे पैसे काढले. म्हणून म्हटलं का सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला विकासावर बोलायचं आहे का जे आपल्याला भविष्यात करायचं आहे. आपल्याला सगळ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, स्वच्छ पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, धूळ नको, आरोग्य चांगलं पाहिजे, स्ट्रीट लाईट चांगले पाहिजे, या माफक गरजा आपल्या सगळ्यांच्या ज्या आपण जो टॅक्स भरतो नगरपालिकेला, घरपट्टी आणि पाणीपट्टी एवढ्याच असतात. याच्यापेक्षा जास्त आपल्या काही गरजा नसतात. आणि ह्याच गरजा फक्त आपल्या नगरपालिकेने पुरवाव्या अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु गेल्या 9 वर्षात आपण बघतोय का ही कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाही. जोपर्यंत नगरसेवक होते 2021 पर्यंत, त्यावेळी आम्ही फॉलोअप घ्यायचो, थोडाफार विचार करायचो, त्यांच्या मागे लागायचो का कामं करा, पण अर्ज दिले का त्याला ते कचऱ्याची टोपली दाखवायची आणि ते फेकून द्यायचे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. तर भविष्यात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याचं परिवर्तन झालं पाहिजे. आमदारकी आली त्यावेळी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलं, पिकनिक स्पॉट सारखं सगळ्यांना 5 नंबर तळ्यावर घेऊन गेले का तळं बघा किती छान केलं. आज 41 महिने झाले, तळं अजून पूर्ण झालेलं नाही. फक्त आमदारकी काढायची, दिवसाआड पाणी द्यायचं म्हणून आश्वासन दिलं आणि तळ्यात पाणी सोडलं ना. त्याला आउटलेट आहे ना फ्लश करायला जागा आहे. आता तुम्ही जर तळ्यात जाऊन बघितलं तर पूर्ण हिरवं पाणी आहे. आता त्यांना म्हणा का आज जसं आमदारकीच्या वेळी आम्हाला तळ्यावर घेऊन गेले फिरायला, तसं तळ्यावर आणि फिल्ट्रेशन प्लांटवर महत्वाचं जा. कालच आम्ही रियालिटी चेक मध्ये विवेक भैया आम्हाला एका पत्रकारांनी सांगितलं का तुम्ही जे बोलता ते खरं आहे का दाखवा. आम्ही स्वतः सगळेजण तिथं गेलो. फिल्ट्रेशन प्लांटवर गेल्यावर परिस्थिती इतकी भयान होती का तळ्यातून मेलेले मासे फिल्ट्रेशन प्लांट मध्ये आलेले होते आणि 1-2 नाही तर हजारो मासे होते. त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या टाकीमध्ये एक बगळा मरून पडलेला होता आणि इतकी प्रचंड वाईट परिस्थिती का बघून सुद्धा लाज वाटत होती. फिल्ट्रेशन प्लांटचे फक्त 25% प्लांट चालू होता, 75% प्लांट बंद होता. आणि हे जे म्हणतात का कोल्हे कुटुंबाने काय केलं, तर 42 कोटीच्या योजनेमध्ये तिथं ती फिल्ट्रेशन प्लांटची बिल्डिंग आणि फिल्ट्रेशन प्लांट बांधला तो सुद्धा बंद करून टाकलेला आहे. तिथं जे कर्मचारी आहे ते सुद्धा 12वी पास झाले. काल आम्ही त्यांची बाईट घेतली, पण नको कोणाच्या नोकरीवर गदा यायला म्हणून आम्ही ती बाहेर काढली नाही. आता संतोष भाऊंनी सांगितलं का करोडो दरवर्षी खर्च करतो. 1 लाख रुपये पर डेचा खर्च आहे फिल्ट्रेशन प्लांटवर. जिथं 2016ला बिपिन दादांनी जे पंप दिले होते, डोजिंग पंप केमिकल टाकण्यासाठी, सगळे बंद पडलेले. पाणी फिल्टर चालू झालं का त्याच्यात तुरटी हे बाकीचे केमिकल सोडायचे. ज्याच्या नशिबात असेल त्याला ते स्वच्छ पाणी येतं, नाही तर त्याचा वास येतो. आणि तिथं जी लॅब होती जिथं पाणी चेक केलं जातं, 2022 नंतरचं रेकॉर्ड नाही त्याच्यावर प्रचंड धूळ होती. म्हणजे कैक वर्षापासून त्या ॲपरेटसला, त्या वस्तूंना हात सुद्धा लावलेला नव्हता. इतकी वाईट परिस्थिती होती. आणि पाण्यासाठी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी प्रचंड काम केलं. कोपरगाव सरता आदरणीय स्नेहलताताई कोल्हेंनी पण प्रयत्न केले, पण राजकारण म्हणून ते सगळं हाणून पाडलं. नाही तर आज आपल्याला निळवंड्याचं स्वच्छ पाणी रोज आलं असतं, जसं संगमनेरला येत आहे, जसं श्रीरामपूरला येत आहे. पण राजकारण केलं आणि खोटे लोक शेतकरी पुढे उभे केले, कोर्टात केसेस टाकले आणि निळवंड्याची स्कीम हाणून पाडली. मग 5 नंबर तळं तरी पूर्ण करायचं होतं, त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. 5 नंबर तळं व्हावं म्हणून आपल्या गावातले जे राजेशजी मंटाला आहे यांनी याचा फॉलोअप केला. PM पोर्टलला हजारो मेल्स पाठवले आणि त्यानंतर PMO ऑफिसमधून खाली पत्र आलं. त्याच्यानंतर 5 नंबरचं तळं झालं. 5 नंबर तळ्याच्या टेंडरमध्ये क्लॉज होता का ते 24 महिन्यात होणं अपेक्षित होतं. आज 41 महिने झाले तरी त्यांनी ते पूर्ण झालेलं नाही, पूर्णत्वास नाहीये. आताच आपले जे लाडके मुख्यमंत्री जे आले होते फडणवीस साहेब, त्यावेळी यांनी हे दिलेलं आहे, निवेदन दिलंय का ते काम पूर्ण करावं म्हणून. म्हणजे अशा प्रचंड अडचणी आहे. माझी मी माहिती घेतली. आता राजाभाऊ शिंदे या वार्डाचे नगरसेवक होते. 93 साली शहरामध्ये फक्त एक पाण्याची टाकी होती साईबाबा तपोभूमीच्या तिथं. त्यानंतर पाण्याच्या अडचणी वाढल्या, आपल्याला लक्ष्मीनगरचा एरिया वाढला, शहराची लोकसंख्या वाढत होती. त्यावेळी लक्ष्मीनगरच्या जुन्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणि राजाभाऊ शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून उपोषण आणि मोठा लढा उभारला. त्यानंतर शहरातली जी दुसरी टाकी झाली ती लक्ष्मीनगरला झाली होती आणि ती पण आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांमुळे. म्हणजे अशा एक ना अनेक कामं कोल्हे कुटुंबाने केलं आणि ते आज विचारताय का हे काम कोणी केलं.
आणि कोल्हे कुटुंबाने काय केलं, 20 वर्षातली फक्त 5 वर्ष सत्ता होती. 5 वर्षात दृश्य स्वरूपातले कामं जर म्हटले, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, वाचनालयाची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, आपलं पंचायत समिती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, फायर स्टेशन असेल, बस स्टँड, अशा हजारो बिल्डिंगांनी हे कामं केलेले आहे. पण आता जर गेल्या 4 वर्षात बघितलं तर फक्त भ्रष्टाचार झाला, बाकीचा भ्रष्टाचार तर संतोष भाऊंनी सांगितलेला आहे. आणि असा भ्रष्टाचार इथून पुढे चालत राहणार नाही, हे कुठंतरी आपल्याला बदलायचं आहे, परिवर्तन आणायचं आहे. म्हणून आम्ही जो विश्वासनामा आपल्याला दिलेला आहे, हा विश्वासनामा आम्ही बनवलेला नाही, तर हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून बनलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आम्ही व्हॉट्सअपवर, सोशल मीडियातून आपल्याला एक लिंक पाठवली होती, एक मेल आयडी दिला होता आणि एक नंबर दिला होता 8181909090, आणि आपले सजेशन मागवले होते. त्याच्यातून हजारो सजेशन आले, सूचना आल्या का बाबा माझ्या प्रभागात काय पाहिजे, शहरात स्वच्छतागृह पाहिजे, वॉकिंग ट्रॅक पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विश्वासनामामध्ये घेतल्या. या सगळ्या गोष्टी विश्वासनामा, त्याच्यातून हा विश्वासनामा बनला. मग याच्यामध्ये काय काय आहे, आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रस्ते द्यायचे आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, धूळमुक्त शहर करायचं आहे, आरोग्यावरचं 74-75 लाख रुपये 4 वर्षात बिल काढलं. कधी फवारणी झाली का आपल्याकडे? 4 वर्षात झाली का कधी फवारणी? एकदाही झाली नाही. जी पावडर मारतात ती रांगोळी मारतात, जिचा वास सुद्धा येत नाही. जुन्या काळी ज्यावेळी पावडर मारायची तर हातात ग्लोव्ह घालून ती पावडर टाकायची. आता ती पावडर अशी टाकताय तर जसं रांगोळी टाकताय. इतकी वाईट परिस्थिती, घंटागाडी येत नाही. एक नाही अनेक समस्या आहे. ह्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहे. नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत, त्यांच्या क्लासरूम स्मार्ट क्लासरूम करायचे आहे. या नदीच्या कडेला आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपल्या भागाचा जो प्रश्न आहे का, जी आपली शासकीय जागेवरची जी घरे आहे ती नियमाकुल करायची आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी आपल्याला शब्द दिला होता आणि या विश्वासनाम्यावरची पालकत्व घेतलं होतं का तुम्ही हे 31 ते 31 उमेदवार निवडून द्या. या कोपरगाव शहराचं मी पालकत्व घेतो आणि मी सगळेच्या सगळे कामं करून घेतो. कारण मुख्यमंत्र्यांनंतरची तर कोणती अथॉरिटी नाही, ती शेवटची अथॉरिटी आहे. लाडक्या बहिणीच्या पैशाचं सुद्धा त्यांनी तसंच सांगितलं का जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत, ते तर 4 वर्ष अजून आहे, म्हणजे 4 वर्ष आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे. आणि ज्यावेळी ते भाषण करून खाली बसले तर खाजगीत विवेक भाईंनी त्यांना हसता हसता सांगितलं का साहेब ते 1500हून 2100 करायचं बघा. त्यांनी पण हसून प्रतिसाद दिला. आणि जी आपली घरे शासकीय जागेवर आहेत ती नियमाकुल करण्यासाठी सुद्धा त्यांनी सकारात्मक 2016ला सुद्धा त्यांनी शब्द दिला होता का तुम्ही हे आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या, आपण हे सगळं नियमाकुल करू. पण याचं श्रेय कोल्हे कुटुंबाला जाईल म्हणून ते फाईल पुढे पाठवलेलं. आणि ज्या वेळी आम्ही फॉलोअप करायचो तर आमच्या आधी इथे येऊन फ्लेक्स लागायचे, लवकरच 7-12चं वाटप करणार. आज 5-7 वर्ष झाले का 7-12चं वाटप झालं नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच आम्ही आपले 7-12 असतील, आपले घरं असतील, हे सगळे नावावर करणार आहोत, असा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. आणि हा शब्द परत आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी उद्या आपल्याला आदरणीय बावनकुळे साहेबांची सभा, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची सभा 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची इथं आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण आणि हे ऐतिहासिक शब्द ऐकण्यासाठी आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने आणि सगळ्यांनी तिथं उद्या उपस्थित राहायचं आहे. म्हणजे एक ना अनेक अशी भरपूर कामं सांगण्यासारखी आहे, परंतु वेळ कमी आहे, भरपूर वेळ झालेला आहे. तर म्हणून मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो का ह्या परिवर्तनामध्ये आपली सगळ्यांची साथ आम्हाला 31 जणांना लागणार आहे. तर आपला आशीर्वाद रूपी मत आपण कमळ आणि छत्री आणि 4 नंबरमध्ये जे आपले पाहुणे रावळे असतील त्यांनाही सांगा का कब्बशी याच्यावर जाऊन आपल्याला 3 बटणं दाबायचे आहे. प्रत्येकाला 3 मताचा अधिकार आहे. एक आहे अध्यक्षांचं, तिथं एक कमळाचं बटन दाबायचं आहे. 2 नगरसेवकांचे, एक कमळ आणि एक छत्री. आपल्या प्रभागातून मी नगराध्यक्षासाठी स्वतः उभा आहे. तसंच खाली नगरसेवकांसाठी आमचे मित्र रवी अण्णा कथले आणि आमच्या वहिनी ऋषालताई आढाव या उभ्या आहेत. तरी आपण आपलं आशीर्वाद रूपी मत आम्हाला देऊन जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपली सेवा करण्याची आम्हाला एक संधी द्यायची आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. आणि त्याचप्रमाणे आज सलीम भाईंनी मोठा निर्णय घेऊन आणि त्यांना एक परिस्थितीची जाण आहे चांगली, कारण ते राजकारणातले जुने जाणते आमचे मार्गदर्शक आहेत. ते सलीम भाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचेही स्वागत करतो आणि त्यांना एक ग्वाही देतो का त्यांना
कोणती सत्पत्नी म्हणजे कोणत्याही प्रकारची नाही, त्यांना आमचं जसं काही जे पूर्वीचे होती त्याच पद्धतीने त्यांना त्यांचा तो मान सन्मान राहील आणि इथून पुढे त्यांचं शब्द प्रमाण मानलं जाईल. आमचे रवी अण्णा असतील आणि हे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याप्रमाणेच त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ आणि त्यांचे शब्द प्रमाण मानून इथून पुढची सगळी कामे आम्ही करू. तरी परत एकदा मी आपली विनंती करतो की एवढं 20 तारखेला आपण कमळ आणि छतेवर मतदान करून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून येण्याकरता आपण आपलं बहुमोल मत द्यावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला दुसऱ्या सभेला जायचं असेल मी आपली माफी मागतो आणि इथून